सांगू तुम्हाला ह्याचं बिल किती आलेलं आहे, दाखवते तिचं टोटल बिल किती झालेलं आहे मला. आता ना आरोही करा लागले नूडल्स पण जात नाही लवकर. फक्त मी रोज ना हे दोघे लाबरी आहे हे आणले, लेकिन काय हे वापरतच बघा. हे पतंजलीचं घी आहे. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि तुम्ही सगळे लोक कशा बरे आहे ना, तर मी पण बरी आहे. आत्ता वाजलेले रात्रीचे 7:30 वाजता आणि मी परवा म्हणजे की मंडेला गेली होती ना ग्रॉसरी शॉपला, डीमार्टला, तिथनं आणली होती ना ते बाजार सगळं. मी आता सगळं तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेले आहे. आणि आपलं मिडल क्लास फॅमिली आणि आपले 4 मेंबर आहे आपल्या फॅमिलीमध्ये. माझे 2 मुली, मी आणि माझे मिस्टर, 4 लोक. आपल्याला महिन्याला किती लागतं वस्तू हे आणलेलं आहे. ते सोडून परत आपण काय काय बाहेरनं मागवतो, म्हणजे एक मंथली बजेट काय आहे माझं घरचं ते तुम्हाला दाखवते. चला तुम्हाला सगळं वस्तू दाखवते आणि तुम्हाला लास्ट एंडमध्ये ना मी सगळं ते हे पैसे पण हे म्हणजे की मंथली आपल्याला एवढं किती लागतं पैसे, एवढं सगळं बाजारला आपण कितीपर्यंत आपलं मिडल क्लास फॅमिलीमध्ये कितीपर्यंत आपण बजेट करू शकतो. मी तर सगळं तुम्हाला लास्टमध्ये मी बिल पण दाखवते. चला मध्ये ब्लॉगमध्ये बनवून राहा आणि नवीन असलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. हे बघा गुडिया घेऊन बसलेली आहे सगळं. गुडिया हाय म्हण. आणि इथं बघा आरोही बसलेली आहे. आरोही अभ्यास करते, तिचा स्टडी करायला लागले. हे बघा हे ओझोन आणली मी आणि कम्फर्ट आणली, डव आणली. हे गुडियाचं जॉन्सन बेबी आहे, सरगम सोप आहे, विम सोप आहे, डव सोप आहे. आणि एक विसरली मी, गुडियाला जॉन्सन बेबी हे करायचं. हे महिन्याला एक तरी पाहिजेच. आणि हे बघा पॅराशूट ऑइल आहे. हे बघा गुलाबरी आहे. हे आणले लेकिन काय हे वापरतच नाही मी. ही आरोही आणली ही. आणि हे एक फेस वॉश आहे. फेस वॉश पण कधी पण यूज करत नाहीये, काय वेळच मिळत नाहीये. आणि पावडर आहे, बॉडी स्क्रब आणली आहे बघा, ब्रशेस आणली आहे मला आणि आरोहीला. आयराला पण एक नवीन आणलेली होती ना, ते ती वापरते आता. हे आम्ही काय हे डायजेस्टिव्ह बिस्किट, ह्यावेळी बिस्किट वगैरे काही जास्त आणली नाही मी, मुद्दामच आणली नाही, आता बिस्किट वगैरे सोडायचं आहे म्हणून. आणि हे बघा पोहे, महिन्याला 1 किलो पोहे आम्हाला बस होते. मूग डाळ वगैरे आम्हाला ना खूप लागतं. असं बघितलं तर महिन्याला 1.5 किलो वगैरे तरी लागतं. हे हिरवी मूग डाळ. आणि मी बघा हे रॉक सॉल्टच वापरते. हेच म्हणून हे वापरत नाही मी हिमालयाचा, मी पतंजलीचं पण वापरते. मी तिकडं पतंजलीच्या शोधत होते, लेकिन ते आउट ऑफ स्टॉक झालं होतं म्हणून हे आणली मी. हे थोडंसं महाग मिळतं, लेकिन कसं मी ते व्हाईट नमक वगैरे मी खात नाही आहे, मी हे रॉक सॉल्टच हे करते. हे बघा हे रवा आहे, हे अर्धा किलोचं आहे. मी मसाला ओट्स आणली. हे छान असतात लेकिन हे टेस्टला. हे बघा तुम्ही पण कधी ट्राय करून बघा, वेट लॉसमध्ये आहे तर असंच खायला पण ना हे छान असतं टेस्टला. आणि हे बघा हे जागरी पावडर, हे पण महिना जाते. गार्लिक पेस्ट, हे 2 बॉटल आणली, एक छोटं एक मोठं. आणि हे बघा हे पतंजलीचं घी आहे. आणि हे बघा बॉम्बिनो वर्मिसेली नूडल्स, आटा नूडल्स आहे. मी फर्स्ट टाइम हे चिकन नूडल्स म्हणून म्हणजे ट्राय करून बघूया एक काय आहे म्हणून. मग आरोही म्हणायला लागले हे घेऊया मम्मा म्हणून, मग हे आणले. आता हे ट्राय करून बघतो कसं आहे म्हणून. मला पण नाही फर्स्ट टाइम वापरायला लागले. महिन्याला आम्हाला 1-2 किलो तरी शेंगदाणे लागतं. आणि हे बघा हे अख्खं मसूर डाळ, हे पण आम्हाला खूप आवडतं. हे दोन्ही आहे ना, हे आम्हाला महिन्याला 1.5 किलो तरी पाहिजे बघा. मध्ये की ह्याचं मी भाजी पण करते, ह्याचं आमटी पण करते. पावडर आणली 1 पाकिट. अर्धा किलो मी गूळ आणली, एक गूळ आहे. काल मी पुरणपोळी केली ना, त्याच्यामध्ये मी वापर केली आहे 1/2 किलो. हे 1/2 किलो आहे. साबुदाणे हे पण 1 किलोचं पाकिट होतं, ह्याच्यामधलं पण थोडंसं मी वापर केली होती. मी असंच ठेवली स्टॅपलर करून. हे बघा हे साबुदाणे पण आम्हाला ना महिन्याला 1.5 किलो तरी लागतं बघा, म्हणजे मध्ये डब्याला वगैरे देते ना स्कूलसाठी. आणि हे सगळे डाळ आहे ना, तूर डाळ आणि हे म्हणजे मसूर डाळ, हे सगळं आपल्याला महिनाभर वगैरे लागतं. हे कितीचं आहे, हे 1/2 किलो आहे बघा, 1/2 किलो 45 रुपीज. किती सगळं महाग. बदाम हे पण बघा 1/2 किलोच आहे, 250 ग्राम. किती हे 237 म्हणजे की 238 रुपीज आहे. हे बघा एवढंच पाकिट. लेकिन हे महिना पण जात नाही लवकर, फक्त देत नाही आहे ना,
रोज फक्त 4-4च खायचं म्हणून सांगते, तरी पण हे महिना जात नाही आहे. मला वाटते की हे फक्त 20 दिवसाचं संपतं हे. आणि हे बघा, हे काजूचे पॅकेट आहे, हे 200 ग्राम आहे बघा. 100 ग्रामला ना 100 रुपीज बघा हे काजू. आणि हे मनुके, हे जातं 2 महिना, हे खायला बघत नाही आहे मनुके वगैरे, हे फक्त मीच खाते. हे 87 आहे बघा, 250 ग्रामला 87 रुपीज आहे. आणि हे बघा खारीक आहे, हे 40, हे मला आवडतं आहे खायला म्हणून मी. आणि हे बडीशोप मला एक आणली. हे चिया सीड्स आहे, हे वॉटरमेलन सीड, फ्लॅक्स सीड्स, काळी मिरी. आणि हे आहे सब्जा सीड्स आहे. हे पण बघा पाणीमध्ये रात्री भिजत ठेवायचं, 1 चमचा 1 ग्लास पाणीमध्ये सकाळी उठून प्यायचं. हे वेट लॉससाठी खूप चांगलं आहे बघा. हे एवढं महिन्याला लागतं. मी ना काय गोष्टी तिथं विसरली, पण एवढं घाईघाईत ना मला हार्पिक करायचं होतं ते पण विसरले. आता हे एवढंच, लेकिन बाकी आपण ह्याच्यामध्ये तांदूळ वगैरे काहीच नाही, आपण तांदूळ वगैरे बाहेरनंच आणतो. मतलब की हे सोडून असं, क्योंकि माझ्याकडे ऑलरेडी थोडेसे तांदूळ होते म्हणून काही घेतलं नाहीये. असं बघितलं तर ना थोडं थोडं हे असं म्हणजे महिना जाते मला आराम से, लेकिन बाकीचं परत ना थोडं काहीतरी एकदमच अचानकच संपलं तर बाहेर ना मध्ये की तुम्हाला सांगायला कुठं गेलं रेट. हां, एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपण 4 मेंबर आहे, तरी पण ही तरी छोटी आहे. मतलब की आता खायचं वगैरे जर कमी झाली की ही मोठी झाली की परत आपलं रेट वाढणार आहे. किती आहे आपलं एवढ्यासाठी बघा, हे एवढं बघा किती बिल असणार. आता बघितलं ना एवढं सगळं लागतं बघा, काय सांगितले म्हणजे माझ्यासाठी. हां, म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये आपण 4 मेंबर आहे, ते आम्हाला एवढं सगळं लागतं. आता चला करूया. आता हे चिकन नूडल्स आहे ना, हे करून ट्राय करून बघते हे कसं आहे. फर्स्ट टाईम वापरायला लागले, मला फर्स्ट टाईम दिसलं हे ते आपल्या बाजारमध्ये. बघूया ह्याचं टेस्ट कसं आहे काय आहे म्हणून. तिचं ना मॅगीचे पण तिथं खूप प्रकार आहे, लेकिन मी एवढं काही घेत नाही आहे. मी फक्त आटा नूडल्सच आणते. ह्यावेळी म्हणलं की हे आणूया. आणि हे बघा आमचे टोटल बिल किती झाले सांगू तुम्हाला. आमचे टोटल बिल, फॅमिली कसं वाढलं तर सगळं वाढतच जाणार ना. आणि आता तरी आमची गुडिया लहान आहे, मतलब की खायचं प्यायचं वगैरे तिचं खूप हे म्हणजे की म्हणजे की तिचं तरी काउंट करायचं नाही याच्यामध्ये. असं बघितलं तर हे सगळं असं, हे फक्त असं बघितलं 3 फॅमिली म्हणायचं. आईराचं तरी मध्ये की हे आमटी खाते, हे खाते, तिचं तरी सोडूनच टाका तुम्ही. लेकिन ती पण मोठी झाली की मग आता हे जो आहे ना रिसिट, हे जो बिल आहे तिचं मध्ये की तिचं परत एक 25% परत वाढणार. मुलं झाले मोठे झाले की सगळं खायचं प्यायचं सगळं चालू करणारच ना, काही की नाही सांगा. तरी पण एवढी महागाई आहे ना रे बाबा, खूप महागाई आहे बाबा. एक वस्तू घ्यायचं म्हटलं तरी पण ना खूप म्हणजे खूप विचार करून घ्यायला पाहिजे. मतलब की एक वस्तूचं रेट बघितलं तर ना बापरे कसं काय हे झाले, किती महागाई वाढले. फक्त महागाई वाढले, लेकिन पेमेंट काय वाढले नाही आहे बघा. पेमेंट जेवढे तेवढंच आहे, फक्त महागाई वाढत चालली आहे. तुम्हाला ह्याचं बिल किती आलेलं आहे मला दे ना, दिसलं ना, हे बघा 4000 दिसलं ना. टोटल बिल ना 4862 झालेलं आहे. काढून ठेवायला पाहिजे. फक्त हे मंथली ह्याला 5000 मध्ये परत मध्ये संपलं तर परत आपल्याला हे आणायला पाहिजे. परत दुसरं बिस्किट संपलं मुलांचं हे वगैरे, परत हिशोब पकडला ना मग असं बघितलं तर ना मग माझ्या फॅमिलीसाठी माझ्यासाठी ना 8000 तरी पाहिजे बघा. किराणा सामान सांगते, फक्त किराणा सामान 8000. आता ना आरोही करायला लागले नूडल्स. हे बघा हे चिकन मॅगी नूडल्स आरोही तोडून घ्यायला लागले. 1 ग्लास बंद कर गॅस. झालं मॅगी. हे बघा आरोही मॅगी केलेले, जरा विचारते तिला कसं आहे ग. मस्त झाले. मस्त झाले काय गुडिया, कसं आहे मस्त. हे चिकन नूडल्स म्हणून दिलेले आहे, लेकिन त्याच्यामध्ये एक पण चिकनचा पीस नाही आहे. पण कसं लेकिन स्मेल आहे असं, म्हणजे की आपण बघा ते चिकनचा रस्सा स्टार्च वगैरे ते बघा ते बॉईल केले की कसं ते स्मेल येते ना, तसं स्मेल आहे. आणि मी पण 1 चमचा टेस्ट करून बघितली तर छान आहे, असं म्हणजे खाल्ल्यासारखं आहे. लेकिन
चिकनचं एक पण पीस नाही आहे. चिकन नूडल्स नाव आहे, लेकिन हे ना स्मेल छान आहे. सेम चिकनसारखंच आपण चिकन करताना बघा ते असं चिकन बॉईल करताना कसं स्मेल येते बघा, तसं स्मेल यायला लागले. होय ना काय? चला मग आपण आता मॅगी खाऊन घेतो हे. आणि चला हा व्हिडिओ मी इथंच संपवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. पार्ट 3मध्ये सगळं मी ग्रोसरी कसं अरेंजमेंट करते सगळं दाखवते. चला तोपर्यंत ना सेफ राहा, सुरक्षित राहा. चला गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. बाय बाय बाय, गुड नाईट.